जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते तेच खायचा आपल्याला कंटाळा येतो. आता हे मखाणेच घ्या ना, हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. याचा जर रोजच्या आहारात समावेश केला तर अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात. याच मखाण्यापासून कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरयुक्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज खाऊ शकतील असा चिवडा नक्की बनवून बघा. त्यासाठी मखाणे मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. बाजूला काढून त्याच कढईमध्ये बदाम, काजू आणि खरबुजाचे बी घालून ते देखील 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. भाजून झाले की बाजूला काढून कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप गरम झालं की राई, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट, धणे पावडर, चाट मसाला घालून मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे. त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी फुटाण्याची डाळ आणि आवडीप्रमाणे मनुके घालून देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचे. भाजून घेतलेले सर्व साहित्य मखाण्यावरती घालायचे आणि मखाण्याबरोबर मिक्स करून घ्यायचे. थंड झाले की एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही हा मखाना चिवडा कधीही खाऊ शकता.